शिर्डीत 13वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन 3 मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। उद्घाटन साहित्य संमेलन आज आणि उद्या 2 दिवस। शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं 100 शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा। सरकारकडून राज्यातील 52,000 शिक्षकांची फसवणूक होत असल्याचा शिक्षक समन्वय संघाचा आरोप। लातूर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत। टोमॅटोला मिळतोय कवडी मोल भाव। लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। जळगावच्या शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ ट्रकच्या धडकेत 3 रिक्षा आणि दुचाकींचं मोठं नुकसान। या अपघातात 4 जण जखमी तर वाहनांचं नुकसान। संतप्त झालेल्या रिक्षा चालकांचं आंदोलन। अहिल्यानगरमध्ये जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा। 13 एप्रिलला जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। राज्यातील 9 लाख बालकांना मोफत शिक्षण। 15 वर्षावरील आरटी अंमलबजावणीचं फलित। 7.89 लाख बालकांना 8वी पर्यंत मोफत शिक्षणाची संधी। 8 वर्ष आंदोलन करूनही कल्याणची उल्हास नदी प्रदूषितच। उल्हास नदी प्रदूषणाच्या विरोधात माजी नगरसेवकांनी मुंडन करत व्यक्त केला केडीएमसी प्रशासनाचा निषेध। संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी नजरकैदेत। औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर पोलिसांची नजर। कबर उखडून टाकण्याच्या इशाऱ्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा वन विभागाच्या ताब्यात असलेल्या लाकडांना भीषण आग। काटेरी झुडप जाळताना वन विभागाच्या परिसरात भडकली आग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।